हाय फ्रेंड्स, मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर छान दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आणि ब्लॉगला स्टार्ट केले यांच्यापासून। साहेब निघाले आहेत आम्हाला 4-5 दिवस सोडून एकटेच फिरायला, म्हणजे ते निघाले आहेत कुंभमेळ्याला प्रयागराजला आणि आज दुपारी त्यांची फ्लाईट आहे, तर सांताक्रूजला त्यांना जायचं आहे। तर तिथे पण चेकिंग वगैरे असते, त्याच्यामुळे म्हटले लवकर पोहोचतो आणि पहिली बार आहे, म्हणजे पहिल्यांदाच ते जात आहेत प्लेनने, त्यामुळे मग पहिल्यांदाच जायचं असल्यावर आपल्याला वाटतं ना की उशीर नको व्हायला टायमिंगला तिथं पोहोचायला। आणि काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात पहिल्यांदा जाताना, भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या माहीत नसतात, त्याच्यामुळे ते म्हणले मग लवकरच जाईन। त्याच्यामध्ये आज सोमवार होता, साहेबांचा उपवास आहे, तर थोडंफार मी उपवासाचं त्यांना खायला केलं होतं, ते खाऊन सकाळी 10:30-11च्या टायमिंगला ते निघाले। तर आदिराज आराध्याच ट्युशनला पण नाही गेले, कारण पप्पा जाणार आहेत म्हणून। तर आदिराज सोडतच नव्हता आणि तो तर राहणारच नाही, त्याला अजिबात करमत नाही पप्पांशिवाय। आता तो 4-5 दिवस कसं करणार आहे काय नाही। अगोदर तर तो बॅगच देत नव्हता, आता बघा बॅग दिली, पण चालले होतं तरी पण मला घेऊन जा पप्पा। त्याला विचारलं होतं की कुठे चाललेत पप्पा, तर त्याला माहीत होतं, तो म्हणला की आसमानमध्ये चाललेत आणि मला पण आसमानमध्ये तुमच्याबरोबर यायचं आहे। पप्पा गेल्यानंतर असा गोंधळ त्याला घातला रडून। तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच की हे गेलेत आज बाहेर कुठेतरी, आणि एवढ्या वर्षात ना, म्हणजे 10 वर्षात हे पहिल्यांदाच गेलेत असे आम्हाला सोडून 4-5 दिवसांसाठी। नाहीतर मग गावाला जरी गेले तरी एखादा दिवसच जातात, नाही दुसऱ्या दिवशी रिटर्न येतात, असं असायचं। कधीच नाही 4-5 दिवस असे कधीच नाहीत गेलेले, आणि आजच असे गेलेत। तर मगाशीच त्यांचा कॉल आलेला 12:30ला, व्हिडिओ कॉल केलेला त्यांनी आदिराजसाठी, कारण त्यांना पण माहिती की आदिराज राहणार नाही, त्याला पप्पा नसले ना करमतच नाही। मगाशी पण स्कूलला जाताना रडत होता की मला पप्पाची आठवण येते म्हणून। तर मी लगेच विषय बदलला, कारण तो रडायला लागला ना, एवढं त्याला हुंदकं देऊन, म्हणजे असं तो रडतो ना की लय त्याला रडायला येतं अक्षरशः लय, म्हणजे असं हुंदकं देऊन रडतो, एवढं त्याला ते आठवलं ना पप्पा की मग असं असतं त्याचं। त्यामुळे मग मी विषय बदलला आणि मग त्याला हे केलं, मग स्कूलला सोडलं, त्याला खायला घेऊन दिलं, म्हटलं तेवढाच खुश होईल तो। तर 12:30ला त्यांचा आलेला व्हिडिओ कॉल, चेकिंग वगैरे तिथं असते त्याच्यामुळे लवकर पोचायचं, पण हे लवकरच एकदम जास्तच लवकर गेले, कारण पहिल्यांदाच वेळ आहे ना असं प्लेनने जायची, कधीच नाहीत गेलेले, पहिलाच एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळं मग गेले लवकर। तर बसले होते 12:30ला तिथे पोचलेले, ओला करून गेलेले, आणि व्हिडिओ कॉल केलेला की मग आलोय म्हणून येतं वगैरे। 4ला काहीतरी आहे फ्लाईट, पण ते म्हणले 2 तास अगोदर चेकिंग वगैरेला जातात ना, त्याच्यामुळे। आणि आज मेन पॉईंट त्यांचा आहे उपवास, सोमवारी उपवास आहे, आणि आता कसं काय होणार आहे काय माहिती, फ्लाईटमध्ये काय भेटतंय की नाही खायला उपवासाचं, आणि काय करतोय संध्याकाळपर्यंत, आता उपवास कुठे सोडतात, काय होतंय काय माहिती, आता सगळं देवालाच माहिती। आणि लाईट जाते आमच्याकडे सारखीच, काहीतरी काम वगैरे चालू असेल त्यामुळं, तर लाईट गेली बघा आत्ता पण। आता मला काम उरकायचं आहे आज, तर माझी काम करायची पण इच्छा नाही, एवढं काय नाही, पण संध्याकाळी असं 2 दिवस गेल्यावर जरा जास्त हे वाटेल, कारण सवय आहे ना। संध्याकाळी दिवसभर काय नसलं तरी लाईट आली बघा, संध्याकाळी नसलं तरी चालतं, मोटरचा आवाज येतोय तरी पण मी तर कुठेतरी असं कंट्रोलच केलं। मला पण असं कसं तरी वाटत होतं, त्यांना पण वाटत होतं, पहिल्यांदाच निघाले तर ते गेले ती प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी, कुंभमेळ्याला ते पहिल्यांदाच। आणि हा कुंभमेळा म्हणजे असा काहीतरी 144 वर्षांनी येणार आहे ना परत, मग सगळ्यांनी त्यांना फोर्स केला, कारण ते कसं लहानपणा म्हणजे आश्रम मध्ये राहिलेले आहेत ना, मग ते बाबांच्या आहे ना सगळे, म्हणजे वहिनी दादा हे सगळे गेलेले आहेत, परत त्यांच्या बरोबर बॅचची मुलं हे सगळी गेलेली आहेत, म्हणजे गेलेत बरेच जण गेले, ती काही बसने काही ट्रेनने असे गेलेले आहेत,
पण ह्यांना ऑफिसमुळे सुट्टी नसती ना, त्यामुळे मग ह्यांना एवढे दिवस घालवणं पॉसिबल नव्हतं. आणि हे नव्हतेच जाणार. सगळ्यांनी कॉल वगैरे केला की परत परत हा कुंभमेळा नाहीये, 144 वर्षांनी परत येणार आहे, त्याच्यामुळं काही पण कर, पण तू ये 1-2 दिवसासाठी. मग त्यांनी परत ट्रेनची अर्जंटमध्ये बुकिंग वगैरे पण बघितलेली, पण नाही मिळाली त्यांना. कारण एवढं फुल आहे ना, बघितलंच तुम्ही प्रयागराजमध्ये किती आताच गर्दी आहे. आणि 28 तारखेचं मुख्य स्नान आहे वाटतं, काहीतरी मेन स्नान. तर 28 तारखेच्या स्नानाला ते गेले ते. मग त्यामुळे त्यांनी मग प्लेनची तिकीट काढली. प्लेनच्या तिकीटला पण नव्हती, डायरेक्ट प्लेनची तिकीट नाही भेटली. मग त्यांनी अयोध्येची काढली आहे, अयोध्येला जाणार. तिथे म्हणले बघू कधी पोहोचतोय काय, म्हणजे राम मंदिर अयोध्येचं दर्शन घेतो आणि तिथून परत बस त्यांनी बुकिंग केली. बस आहे तिकडं प्रयागराजला जायला, तिथे 4-5 तास बस जातील आय थिंक, असं काहीतरी आहे. तर आता कसं होतंय काय होतंय काय माहीत, पहिल्यांदाच गेले ती, त्यांचा पण एक्सपिरियन्स पहिलाच आहे. बघूया आता कसं काय होतंय, पहिल्यांदाच जाणार आहेत ते, त्याच्यामुळे मग गेले. तर त्यांचे मित्र वगैरे काल परवा असे बरेच जण बसने वगैरे जाणारे अगोदर गेलेत. आणि बसनं पण जायला त्यांना कसं, ते म्हणले जास्त दिवस म्हणजे वेळ पण जाणार आणि बसमध्ये कंटिन्यू बसून पण त्रास होणार, त्यामुळं नाही गेले ते. तर बघूया आता कसं होतं. अजून कॉल आलेला नाही आहे त्यांचा, आता चेकिंग वगैरे होणार वगैरे सगळं, त्याच्यानंतर मग काय माहिती कसं काय होतंय. त्यांचा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे, कुठंतरी मनात धाकधुक आहेच. पण ते म्हणले ठीक आहे ना, आपण तरी कधी हे करायचं म्हणजे. तर चला आता मी काम करते. आता एवढ्या दिवसाचं नाही काय वाटणार, संध्याकाळी त्यांचा टायमिंग यायचा ऑफिसचा आहे ते, आम्हाला एवढं नाही काय. पण आदिराजात जास्त त्याला पप्पांचं जास्त आहे ना, तो जास्तच रडणार. आणि रात्रीचं तर हमखास तो रडणारच आहे. बघा तुम्ही, आज बघूया आपण, मी व्हिडिओ करेनच. तर चला माझं काम राहिले ते मी काम करते, असंच कंटिन्यू राहा. तर मी काल मेहंदी लावलेली, तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये. तर कलरच नाही व्यवस्थित आला, लाल कलरची मी मेहंदी टाकली नव्हती, फक्त नूपूर जी होती ती, आणि आपण चहा पावडर्स वगैरे पाणी करून हे करतो ना तसं. पण मला कलर काय व्यवस्थित नाही वाटला, आता मला परत लावावी लागेल मेहंदी. तर मी इथेच उजेडामध्ये बघत होते शाईन वगैरे आली का नाही केसांना, तर माझं तर मनासारखी नाही आलेली. तर काल यांचा कॉल वगैरे आलेला रात्री, ते अयोध्येला वगैरे पोहोचले होते, दर्शन वगैरे घेतलं त्यांनी. भरपूर भयंकर गर्दी होती म्हटले, तरी पण घेतलं कसं तरी दर्शन. आणि तिथून रात्री 11 वाजता त्यांची बस होती प्रयागराजसाठी. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.